राज्यातील अनेक भागांमध्ये खते बी बियाणांमध्ये शेतकऱ्यांची लूट फसवणूक सुरू असून याबाबत राज्य सरकारने तातडीने कारवाई केली पाहिजे अशी मागणी स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची लूट सुरू असताना कृषी मंत्र्यांनी ग्राउंडवर येऊन काम करणं अपेक्षित असताना कृषी मंत्री व्हॉट्सअप ग्रुप करून ऑनलाईन तक्रारी मागवत असल्याची टीका संभाजीराजेंनी धनंजय मुंडेंवर केली आहे। 266 रुपयांची खताची गोणी 800 रुपयांना दिली जात असल्याची घटना समोर आली आहे। शेतकऱ्यांना अशा प्रकारे लुटलं जात असताना कृषी खाते झोपा काढतंय का असा सवाल संभाजीराजेंनी केलाय। हे आम्ही चालून देणार नाही आणि स्वराज्याची ठामपणे ही भूमिका राहणार आहे की तुम्ही जर निर्णय घेतला नाही तर तुम्हाला रस्त्यावर आम्ही कसं उतरून दाखवू हे तुम्हाला थोड्या दिवसात या 7-8 दिवसातच तुम्हाला दिसून येईल। माझी तर उलटा आणि सरकारला सूचना आहे, हे जे रॅकेट आहे हे रॅकेटमध्ये जे कोण दोषी आहेत यांना मोक्याच्या अंतर्गत यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। मला ज्यावेळी आम्ही चर्चा करतो मोका लावायलाच पाहिजे का, खरं म्हणजे गुन्हेगारांना लावतात मोका, पण हा गुन्हा नाही का? शेतकऱ्यांना फसवणंच हा किती मोठा गुन्हा आहे। म्हणजे गुंडगिरी केली म्हणजे गुन्हा, गुंडगिरीच्या माध्यमातून तुम्ही मोका लावता, मग शेतकऱ्यांना फसवणं हा तर त्याच्यापेक्षाही मोठा गुन्हा आहे। हा संघटित हे नियोजन आहे, सगळं चालू आहे असं माझा तर स्पष्ट आरोप आहे। डीलर असेल आणि अधिकारी सुद्धा वर्ग असतील, हे हप्ते कसे का देतात, हे हप्ते कसे दिले जातात, यांची धाडस कशी होती या डीलर लोकांची की सांगणं की आमच्याकडे युरियाचा स्टॉक नाही आहे, जे ॲपमध्ये दिसतं युरियाचा स्टॉक आहे। कृषी मंत्र्यांनी कोणी असेल ते कृषी मंत्री आजपर्यंत किती कारवाई केलेले आहेत ह्याचं आम्हाला त्यांनी स्पष्टीकरण द्यावं। आणि आता खरीप हंगाम हा सुरू झालेला आहे, हा मेन सीझन असतो ज्यावेळी लोक युरिया घेत असतात। या 10-12 दिवसातच हा महत्त्वाचा सगळा हा विषय असतो। याच्यात जर ह्या शेतकऱ्यांना त्रास दिला तर स्वराज्य हे निश्चित रस्त्यावर उतरणार आहे आणि मग ते सरकारला परवडणार नाही, हे मला आपल्या स्पष्टपणे सरकारला सांगायचं। मी बघणार आहे, स्वराज्य बघणार आहे काय तुम्ही नेमकं या आठवड्यात काय कारवाई करताय, नाहीतर उद्या काय गडबड झाली, उद्या काय झालं, तुम्ही यांना मोक्याच्या अंतर्गत कारवाई असेल किंवा आणि तुम्हाला कसली कारवाई करायची ती करा, नाहीतर ह्याला सरकार पूर्णपणे जबाबदार असणार आहे हे मला स्पष्टपणाने सांगायचं।